महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरण शहर येथील वाणीआळी परिसरातील एका इमारतीत गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात घबराट पसरली। आग लागली त्यावेळी इमारतीत लहान मुलांचे ट्यूशन सुरू होते, त्यामुळे विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मात्र परिसरातील नागरिक आणि योगेश म्हात्रे यांचा प्रसंग सावधान राखत तातडीने अग्निशामक सिलेंडरच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून वेळेत आग विझवल्याने मोठे नुकसान टळले। 1 जून ते 15 ऑगस्ट 2026 या मासेमारी बंदी कालावधीत मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासह 15 प्रमुख मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी कोकण किनारा मच्छीमार संघटनेने अप्पर कोकण विभागीय आयुक्त सौ इंद्रा यांच्या भेटीत निवेदनाद्वारे केली। संघटनेने निवेदनात नमूद केले की रायगड जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांवर वाढते औद्योगिकरण, विविध विकास प्रकल्प आणि प्रदूषणाचा विपरीत परिणाम होत असून मासळी उत्पादन घटल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे। तसेच JSW प्रकल्प आणि रिलायन्स नागोठणे प्रकल्प परिसरातील प्रदूषणामुळे बाधित मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। मागण्यांकडे तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला। यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील, जनरल सेक्रेटरी कॉम्रेड भूषण पाटील, सेक्रेटरी सुरेश कोळी, वरेडी उपाध्यक्ष काशीनाथ पाटील, जिते सहसेक्रेटरी गणेश गावण, दुर्शेत सहसेक्रेटरी सुरेश गावण, दुर्शेत खजिनदार HU म्हात्रे, उपाध्यक्ष जयवंत तांडे, संघटक SB माळी, अनुराग ठाकूर आणि संजय डांगर उपस्थित होते। उरण तालुक्यातील सोनारी गावचे उद्योजक तथा श्री सद्गुरुकृपा एंटरप्राइजेसचे मालक आणि श्री सद्गुरुकृपा फ्रेट सर्व्हिसेस, श्री सद्गुरुकृपा लॉजिस्टिकचे संचालक किशोर कडू साहेब यांचा 60वा वाढदिवस सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त सोनारी येथील श्री बैठक हॉल परिसरात नारळाच्या वृक्षाचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। तसेच रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वरसोली गावातील जिल्हा परिषद शाळांसाठी 2 वॉटर प्युरिफायर भेट देऊन विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली। याचबरोबर उरण तालुक्यातील फुंडे येथील वीर वाजेकर प्राथमिक शाळेतील 70 गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणेश वाटप करण्यात आले। या उपक्रमाबद्दल शाळेचे व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, शालेय व्यवस्थापन समिती तसेच विद्यार्थ्यांनी किशोर कडू साहेब व त्यांच्या पत्नी सौ सेजल किशोर कडू यांचे मनपूर्वक आभार मानत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी किशोर कडू यांना शुभेच्छांचा वर्षाव केला। यामध्ये बाफना मोटर्सचे मालक बाळू बाफना साहेब व मॅनेजमेंट स्टाफ, मेसर्स JM बक्षी CFSचे CFS हेड VP अजित कुमार सिंग साहेब, तसेच मेसर्स हिंद करियर प्रायव्हेट लिमिटेड वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रमोद शिंदे साहेब, जनरल मॅनेजर रामदास मोरे साहेब, असिस्टंट जनरल मॅनेजर विवेक कदम साहेब, श्री सद्गुरुकृपा फ्रेट सर्व्हिसेसचे HR मॅनेजर गजानन शिंदे साहेब, मनसे नेते संदेश ठाकूर साहेब, विभागातील सरपंच, सदस्य, उद्योजक, विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार तसेच श्री सद्गुरुकृपा फ्रेट सर्व्हिसेस, श्री सद्गुरुकृपा लॉजिस्टिक व श्री सद्गुरुकृपा एंटरप्राइजेसचे व्यवस्थापन कर्मचारी व कामगार वर्ग यांचा समावेश होता। सायंकाळी पारिवारिक वातावरणात किशोर कडू यांच्या पत्नी सौ सेजल कडू व मुलींनी तसेच परिवारातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने 60 दिव्यांनी औक्षण करून त्यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण। उरण तालुक्यातील सार्डे गावातील कोमनादेवी ऑक्सिजन पार्क येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। सार्डे विकास मंचाच्या प्रयत्नातून ओसा डोंगरावर आज हजारो वृक्ष उभे राहिले असून ऑक्सिजन पार्क निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे। यावेळी सौ निशा प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते पार्कमध्ये सातत्याने कार्य करणाऱ्या 12 महिला मजुरांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला।
तसेच परदेशात कामाचा अनुभव घेऊन परतलेल्या शुभम प्रमोद पाटील आणि उरण पूर्व विभागात 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा देणारे सामाजिक कार्यकर्ते समीर पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम गवंडी, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, महिला, युवक आणि सार्डे विकास मंचाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकविकास सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने उरण तालुक्यातील कोपरोली गावातील आदिवासी वाड्यात रविवारी रेनकोट वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला। या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव गवळे, उपाध्यक्ष महेंद्रजी माघाडे, सचिव नंदकुमार अहिरे, खजिनदार गणेश कदम, महेशजी साळवी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीलजी जोशी, माधवराव भंडारी, चंद्रकांत दादा साळुंके, सौ सुनीता साळुंके आणि सौ स्मिता माघाडे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना रेनकोटचे वाटप करण्यात आले। हे रेनकोट रमेश महंतो यांनी आपल्या दिवंगत मुलीच्या स्मृतिप्रीत्यर्थ उपलब्ध करून दिले। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।